जय छत्रपती शिवराय. तर मंडळी, आत्ता चैत्र महिना सुरू आहे आणि अजून आपल्याला खूप उन्हाळा सहन करायचं आहे. आणि सगळ्यात आपलं जे काही मोठं दुखणं म्हणतात ना, की कूलर लावा, फॅन लावा, हवा काही थंड लागत नाही आणि गरमीने नुसतं असं आपण हाल होतात आपले. आणि काय होतं ना, की कितीही तुम्ही स्वस्तातला असो किंवा महागातला असो, कूलर स्वस्त किंवा महाग हा मॅटरच करत नाही. तर काय आहेत हॅक्स, की खरंच त्या ज्या हॅक्स आहेत, तुम्ही आता सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ पाहत असाल. पण काय की मी काय म्हणजे टेक्निक यूज करते आणि मला कसं त्या कूलरचा अगदी थंड असा फील येतो. म्हणजे आम्हाला ना आजपर्यंत आता आमच्या कूलरला ह्या खूप एक 10-12 वर्ष झाली असतील. पण अजूनही हवा थंड कशी त्याची लागते. तर याच्या मी काही तुम्हाला माझ्या ज्या हॅक्स मी यूज करते ते सांगणार आहे. तर पहिले हॅक्स म्हणजे जी पाठीमागची जी जाळी असते कूलरच्या पाठीमागं, ती 2 दिवसातून एकदा धुणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहिली ट्रिक. आणि ती जी धूळ असते धूळ जमा होतेच बरं का, तुम्ही कितीही काही करा. तर आमचं घर तर रोडला आहे, त्याच्यामुळे तर ते धूळ आमच्या घरात खूप असते. तर ही जी जाळी आहे ही 2 दिवसातून एकदा धुतली गेली पाहिजे. त्याच्यावरची सगळी धूळ जी असते ती अशी आपण हाताने झटकून निघत नाही. ते धुणं हा एकच पर्याय आहे. दुसरी गोष्ट, सर्वात महत्त्वाची आणि पॉवरफुल हॅक म्हणायचं असेल तर ते म्हणू शकता, कारण ती जी पॉवरफुल हॅक आहे ते म्हणजे व्हेंटिलेशन होणं खूप महत्त्वाचं आहे. घरामध्ये तुमच्या हवा खेळती राहिली तरच त्या कूलरचं वारं तुम्हाला थंड लागणार आहे. म्हणजेच काय, तर कूलरच्या मागच्या बाजूला हवा लागली पाहिजे. कूलरच्या समोरून हवा येणं महत्त्वाचं नाही आहे, तर कूलरच्या मागच्या बाजूने हवा लागणं खूप महत्त्वाचं आहे. हे व्हेंटिलेशन जी ट्रिक आहे ना, ही सर्वात पॉवरफुल आहे. आता ते जे तुम्ही बर्फ टाकता, बऱ्यापैकी तुम्ही सोशल मीडियावर पाहता, की त्याच्यामध्ये मीठ आणि बर्फ टाकायचा, त्याने हवा थंड लागते. तर हे बघा, मी आजपर्यंत ना मिठाचा कधी यूज नाही केलेला. बर्फाचे 3-4 खडे मी कधीतरी टाकते. पण बर्फ न टाकताही अजून अजून एक हॅक आहे, ती तुम्हाला मी सांगते. पण त्याआधी तुमच्या घराच्या म्हणजे कुठं डोअर जो आहे त्याच्यासमोर तुम्ही कूलर लावू शकता. विंडो असतील किंवा जिथं तुमची हवा खेळती राहते, जिथून कूलरच्या मागून हवा येते ना, अशा ठिकाणी कूलर ठेवा. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर कळशी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये पाणी ठेवून ते झाकायचं. ते बाहेर हवेत ठेवायचं. त्या कळशीच्या बाजूने कापड बांधायचं आणि त्या कपड्यावरती पाणी ओतायचं आणि ते पाणी कूलरमध्ये म्हणजे तुम्ही झोपणार आहात त्यावेळेला ते कूलरमध्ये पाणी त्यावेळेला ओतायचं. बर्फ नाही टाकला तरी चालतो. हे पण खूप महत्त्वाचं हॅक आहे. तर ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत या तुम्ही करा. तुम्हाला जर हवा नाही ना थंड लागली तर कमेंट बॉक्स ओपन आहे. तुम्ही मला काहीही बोला. कारण मला माहीत आहे की ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर कूलरची हवा थंड लागणारच. कारण माझ्या आता किती वर्षाचा अनुभव आहे. मी ह्याच ट्रिक यूज करते. याच्या व्यतिरिक्त मी काही यूज करत नाही. अगदी एसीसारखं हे बघा, शेवटी तो कूलर आहे. अगदी एसी नाही, पण हवा थंडच लागणार. धन्यवाद.